युवा फ्रेंड्स सर्कल फाउंडेशन व ऑर्गनायझेशन फॉर वाईल्ड लाईफ स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सर्प जनजागृती माहिती व्याख्यानमाला मोठ्या उत्साहात संपन्न। युवा फ्रेंड्स सर्कल फाउंडेशन व ऑर्गनायझेशन फॉर वाईल्ड लाईफ स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सर्प जनजागृती माहिती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती। या कार्यक्रमाचे आयोजन युवा फ्रेंड्स सर्कल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र भूषण सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांनी केले होते। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवतेज युवा फाउंडेशनचे रायगडचे अध्यक्ष तथा खारेपाट पाणी प्रश्नांचे आंदोलनकर्ते, सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील उपस्थित होते। तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टच्या सदस्या सुचिंद्रा समळ मॅडम यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या माधुरी घरत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। अभिजित घरत यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून प्रवीण पाटील सरांच्या पेटीच्या मधुर स्वरामध्ये गीतमंच विद्यार्थ्यांनी ईश्वस्तवन आणि स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक सेमी इंग्लिश स्कूलचे खारपाडाचे शिवभूमी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त तसेच एम्पॉवर फाउंडेशनचे आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त प्रवीण पाटील सर यांनी केले। कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक सर्वेसर्वा कैलास घरत यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मान्यवर यांचे शाल, श्रीफळ, गुलाब पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। यावेळी ऑर्गनायझेशन फॉर वाईल्ड लाईफ स्टडीज उपाध्यक्ष अभिजित घरत यांनी विषारी साप, बिनविषारी साप, तोंड ओळख, मानव सर्प संघर्ष टाळण्यासाठीच्या उपाययोजना, सर्पदंश झाल्यास प्रथमोपचार करताना सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने जखम धुवायची, सर्पदंश झालेल्या व्यक्तीस मानसिक धीर द्यावा जेणेकरून त्याचा रक्तदाब वाढणार नाही याची काळजी घ्यावी, सर्पदंश वरील उपाय प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा उपरुग्णालय, जिल्हा रुग्णालय अथवा अतिदक्षता सुविधा असलेले खाजगी रुग्णालय सर्पदंश झाल्यानंतर 1 तासाच्या आत नेणे गरजेचे आहे। सर्पदंश झाल्यानंतर रुग्णाला नेईपर्यंत त्या रुग्णाला काय काय समस्या झाल्या त्याची नोंद करून ती माहिती डॉक्टरांना द्यावी। उदाहरणार्थ रुग्णाने उलटी केली, तोंडातून फेस आला का वगैरे जे काही घडले याबाबतची घ्यावयाची काळजी याबाबत अनमोल विस्तृत मार्गदर्शन करण्यात आलं। त्यामुळे सापांविषयी विद्यार्थ्यांच्या मनात समाजात असलेले समज आणि गैरसमज दूर झाले। हा कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी शिक्षक दिनकर पाटील, शिक्षिका संगीता पाटील, नंदिनी कदम मॅडम, ज्योती पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले। विद्यार्थी मित्रांनी देखील अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात प्रश्नोत्तरे विचारत ही व्याख्यानमाला उत्साहात संपन्न केली। या कार्यक्रमाला ग्राम शिक्षण समिती सदस्या दीपा घरत उपस्थित होत्या। या स्तुत्य अशा उपक्रमाचे रायगड जिल्हा परिषद सेमी इंग्लिश उच्च प्राथमिक शाळा खारपाडाचे शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांकडून कौतुक होत आहे। या माहितीचा फायदा भविष्यात नक्कीच होईल। बिनविषारी साप मारण्याची चूक भावी पिढी करणार नाही यापुढेही असेच शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम आम्ही राबविणार असल्याची माहिती युवा फ्रेंड्स सर्कल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते पत्रकार कैलास घरत यांनी व्यक्त केले। ब्युरो रिपोर्ट, जनादेश।